तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या साईडवरती आज पूर्ण जो स्लॅब आहे, जो स्लॅब ठोकायचं काम चालू होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती मित्रांनो, माझी इतक्या मित्रांची कमेंट आली होती म्हणजे की ज्यावेळेस बी आपण स्लॅब ठोकतो म्हणे, तर स्लॅब ठोकताना जर आपण प्लायवूडमध्ये जर जे सीटवरले असेल ते जर प्लायवूडचे वापरत असलो तर कशा प्रकारे आपण त्याचं काम केलं पाहिजे, कशी त्याची व्यवस्थित निगा राखली पाहिजे. तर राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की आपण कुठली काळजी घेतली पाहिजे. राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री, ज्यावेळेस आपण प्लेटा ठोकीत असतो त्यावेळेस समजा सर्वसाधारण मिस्त्री लोक ते करीत असतात, परंतु आता ज्यावेळेस आपण प्लायवूड ठोकीतो तर प्लायवूड ठोकताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण प्लाऊड ठोकणार आहे त्यावेळेस त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं राहतं. जर आपण प्लाऊड ठोकताना लांब लांब पट्ट्या जर मारल्या तर प्लाऊड मध्ये झोळ मारू शकतो, म्हणजे भविष्यात आपल्याला स्लॅबला असं झोळ दिसणार. त्याकरता तुम्ही बघू शकता व ते आपल्या मित्राला दाखवू शकतात आपण कशा प्रकारे दाब पट्ट्या मारलेल्या आहे. म्हणजे भविष्यात येणार तुमच्याला किती गाडाला किंवा किती मोठी तुम्ही भराई केली तरी असे बेटर नाही झालं पाहिजे तुमचा स्लॅब, आणि हा दोरीत आणि मजबूत आणि टिकाऊ राहिला पाहिजे. याकरता तुम्ही अशा पद्धतीने दाब पट्ट्या टाकू शकतात. भविष्यात कोणची असे खाली झुकणार नाही आणि मजबूत आणि टिकाऊ राहणार आपला स्लॅब. या पद्धतीने तुम्ही तुमचा स्लॅबची ठोकाई करू शकता आणि मजबूती वाढू शकता. तर ठीक आहे राहुल मिस्त्री, एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करीत आहे. आणि जेणेकरून बरेचसे मी स्लॅबवरती बघितलं होतं की जे 2 फुटाच्या मधलं जे अंतर असतं ते समजा काही ठिकाणी असं झोळ किंवा झिक झॅक झालेला आपल्याला वाटत होतं. तर अशी पद्धत ज्यावेळेस आपण करतो ना, तर म्हणजे झिक झॅक होण्याचं किंवा खालीवर होण्याची जे प्रमाण असतं ते लगेच नाहीसं होऊन जातं आणि आपला जो स्लॅब खाल्ल्या बाजूनं तो एकदम प्लेन आणि लेवल मध्ये राहतो. तर काय होतं, ज्यावेळेस आपला नवीन स्लॅब प्लाऊड आहे तो 1-2 प्लाऊड स्लॅब काढूच तरी ना त्याच्यावाली स्टंट ना टिकू आणि टन्नक राहते. ज्यावेळेस जास्त आपण स्लॅब काढणार आहे तो नरम होत चालतो. त्याकरता ना भविष्यात ना तुम्हाला पट्टे ना जास्त जवळ घ्यावं लागणार, म्हणजे ते ना असं झोळ मारणार नाही. आणि या पद्धतीने तुम्ही अशा दाट पट्ट्या टाकू शकता, म्हणजे ना झोळ हा लगेच राहणार नाही, बिलकुल दोरीत आणि टूप लेवल मध्ये तुमच्या वरती स्लॅब राहणार. या पद्धतीने आपण आपली प्लाऊडची ठोकाई करून आणि एकदम दोरीत आणि लेवल मध्ये ठेवू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, जेवढे पण माझे आता नवीन घर कामगार बांधणारे असतील किंवा नवीन ठेकेदार असतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं मित्रांनो तर खरंच तुम्हाला भविष्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो खालून स्लॅब आहे तो आपला एकदम चिकना आणि एकदम असं दोरीत आल्यामुळे ते एकदम आपला लुक पण वाढणार नाही आणि साईडची आपली जो शायनिंग आहे ती पण वाढणार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगत चला. आणि आपल्या नवीन जेवढे कामगार असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.